काय बाई मेला हा उकाडा, जीव जातोय ग बाई. पाणी बरं झालं ग बाई आणलास, बसून बसून अगदी कंटाळा आला हो. अगं ते लोड शेडिंग बसवत सुद्धा नाही इथे, आणि मेल्या या पावसाने कुठं दडी मारलीये. अक्का, पाप वाढली आहेत बघ जमिनीवरची. लाग बोललास बघ. हा तुला सांगते रामचंद्रा, ही हा फार वाईट असते हो माणसाची. तुला सांगू का, आता माझी सासरची 10 एकर जमीन हा ती सरकारने घेतली. आता म्हणे ती मालकांना परत करणार आहे. आमच्यापर्यंत काय ती अजून आली नाही. आली आणि मधल्यामध्ये माझ्या दिरानं हडप केली. पण तुला सांगू का, माझी जमीन घेतली ना तर त्याला पचणार नाही. माझी हाय लागेल बघ, माझा तळतळा त्याला भोगावाच लागेल बघ. अक्काबाई. मीच अक्काबाई. कोण आहे? अगं बाई पोस्टमन. अक्काबाई, ए रामचंद्र जरा वाच रे बाबा, काय आहे? अक्का, गावातील जमिनीचं प्रकरण सुरू झालंय. लोकांनी जमिनी परत घ्यायला सुरुवात केली आहे. तुला तातडीने गावाला परत बोलावलंय. अगं बाई खरं की काय? हो, हे काय लिहिलंय. अक्का, म्हणजे नंदीचं स्वप्न खरं झालं म्हणायचं? अगं बाई, शेवटी मनोहरालाच माझी काळजी. दे बाबा दे, देवापुढे ठेवून तरी येते. कुठे निघालास? कॉलेजला. कॉलेज? प्राचार्यांनी भेटायला बोलवलंय ना. अरे हो, तू बोलला होतास. त्यांना एकही लेक्चरर मिळत नाही म्हणून भेटायला बोलवलंय. बरं, आर यू शुअर अबाउट दिस? येस, आय एम शुअर. सिरियस आहे खूप. उर्मी, आनंदाची बातमी कळली का? काय, नंदिनीचं लग्न ठरलं? तेवढीही आनंदाची बातमी नाहीये. मग अक्का जात आहेत कुठे? त्यांच्या गावाला. कशा काय? त्यांना कुठली तरी जमीन मिळायची म्हणे. बरं, तुम्हाला कसं कळलं वहिनी? हे सांगत होते माईंना, तेव्हा मी ऐकलं. दोघी जात आहेत? दोघी नाही, मला वाटतं अक्काच. आत्या थांबतील इकडे. नंदिनी बरोबर कोणीतरी हवं ना. पण अक्का जातात हे पण काही कमी नाहीये. मला तर इतका आनंद झालाय, मी तर देवाकडे प्रार्थनाच करते की नंदिनीला सुद्धा अशीच एखादी जमीन मिळो आणि ती ब्याद आपल्या घरात न जाऊ. मी निघतो. ए लवकर या. कुठे? मला काम आहे जरा. पण या हो लवकर, अक्काने निरोप द्यायला. तुम्ही आहातच की सगळे. माझा रामराम तुम्हीच द्या. मी नाही बाई माझा राम द्यायची कुणाला. आलोच. उर्मी, वटपौर्णिमेला तरी बोलतील ना ग हे माझ्याशी? बहिणी बोलतील हो. ठीक आहे, मी जाते आता. देवापुढे साखर ठेवते. अक्का जात आहेत ना, आलेच. अक्कांना अशी कुठली जमीन मिळाली असेल, तीही अशी अचानक? दादा एकदा हो म्हणाले की सगळे सहभागी होतील. पण दादा हो म्हणतील का? सुनीलला सांगितलंय, तो बोलेल दादांशी. आणि नाही म्हणाले तर? नाही म्हणणार नाही ते. कशावरून? अगं मुळात दादा खूप सेन्सिबल आहेत. पर्यावरणाविषयी त्यांच्या मनात प्रेम आहे आणि वृक्षतोड होऊ नये म्हणून यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत. त्यामुळे ते वृक्षारोपणाला नाही म्हणणार नाही. त्यातही मी सांगितलंय म्हणून नाही म्हणतील, मनात असलेलं आढीमुळे. पण म्हणूनच मी सुनीलला सांगितलंय आणि बजावून सांगितलं की माझं नाव सांगू नको. त्यामुळे ते नाही म्हणणार नाही. ए पण फक्त वडाचीच का? इतर झाडं का नाही लावायची? लावायची आहेत, पण आता वटपौर्णिमा आहे ना, म्हणून आधी वडाची. त्यानंतर आपण फळांची लावूयात आणि औषधी वनस्पतींची लावूयात. हळूहळू करूयात सगळं. वासू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. दादांचा होकार येऊ दे आधी. तू म्हणतोस ना एवढं, हो म्हणतील ते. माझी कल्पना आहे हे कळलं नाही तर. आणि हे सगळं करायचं कुठे? काशीनाथचं आवार संपलं की तिकडेच एक मोकळी जागा आहे. म्हणजे घरामागे किमान एक रोप असं म्हणताय तुम्ही? नाही नाही, अशी काही सक्ती नाहीये. स्वइच्छेने ज्यांना जेवढी लावायची आहे त्यांनी तेवढी लावावी. चांगली आहे तुमची कल्पना. खरं तर ही कल्पना माझी नाहीये, माझ्या एका मित्राने मला सांगितली. मला ती आवडली म्हणून मी तुम्हाला सांगितली. हा तुमचा मित्र मला ओळखत नाही का?
ते म्हणजे ओळखतो पण जास्त घाबरतो. दादा, तशी फारच उत्तम कल्पना आहे. खरंय, वृक्षवल्ली आपले सोयरे आहेत आणि आपल्या सोयऱ्यांची आठवण म्हणून वृक्षारोपण करणं हे मोठं पुण्याचं काम आहे. नाही, वडाचं पूजन करतोच आपण, पण वडाच्या झाडांची वृद्धी ही मोठी पूजा ठरेल. सुरेख आहे तुमची कल्पना. अगदी उद्याच्याच वटपौर्णिमेपासून अंमलात आणूया. रामचंद्र? हो, मी कळवतो सगळ्यांना. आता शेवटच्या क्षणी सगळ्यांना सांगणं शक्य होणार नाही, पण तरी जमेल तेवढ्यांना कळवा. माझी खात्री आहे सगळे अगदी उत्साहाने सामील होतील. हो, अगदीच खरंय. मी सांगतो सगळ्यांना. आणि हो बरं का सुनीलराव, आम्ही एक नाही, आई वडिलांची आठवण म्हणून 2 रोपं लावणार. मी पण. ठीक आहे, येतो. या. चला दादा, मी पण निघतो. होय. सुनीलराव, नंदिनीला भेटलात का? हो, भेटतो. बघूया. तशी फार गुणी आहे मुलगी, जरा अल्लड आहे एवढंच. नाही म्हणजे बघा, तुम्ही बोला, आमचं काही नाही. माई, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. हो बाई, सगळं चांगलं होऊ दे. बर, चला मी जेवणाची तयारी करते. तुम्ही जेवायला थांबायचं आहे? हा नाही नाही, आई वाट बघत असेल. अगो बाई, तेही खरंच हो. बरं, पण पुढल्या वेळी याल तेव्हा जेवणच जायचंय. हा, येते. चला दादा, मी पण निघतो. होय. सुनीलराव, हा, हा तुमचा मित्र पंत सचिव कुटुंबातला आहे का? त्याच्या नावाबद्दल जसं मौन पाळलं, तसंच ते नाव आम्ही ताडलं आहे याबद्दल सुद्धा पाळा. येतो. हरिओम. आजी, मी सांगते तुम्हाला, आमचे एक जण येणार आहेत पुण्याहून, त्यांना मी सांगितलंय, ते घेतील तुमच्याकडून सामान. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हो, उर्मी आणि पुनर्वसूंना काही सांगू नका. हा, पुनर्वसूला मी आहोजाहो केलं का? नाही, चुकलं माझं. पण तुम्ही कोणाला सांगू नका. हा आजी, तुम्ही कोणी देव मानत नाही का? नाही. नंदिनी, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा कशाला आला इथे मरायला? पण ह्याच्यावर चिडून काही उपयोग नाही, कारण हाच एक कामाचा माणूस आहे ना. ह्याच्यावर चिडले तर माझं काम कोण करणार? हॅलो नंदिनी. तुम्ही हो, इथे काय करताय? काम होतं. कोणाकडे? दादांकडे. कसलं? असं जनरल. सांगायचं नाहीये का? तसं काही नाहीये, मग झाडे लावण्याचं काम होतं जरा. अच्छा. तुम्ही रागावलात का? नाही हो, खरं तर मलाच तुमची क्षमा मागायची. का? मी जरा कठोर बोलले ना तुमच्याशी. कधी? अहो, तुमचा मित्र आला नाही म्हणून. मला काही नाही वाटलं त्याचं. तुम्ही किती चांगले आहात. अरे नाही नाही, असं काही नाहीये. माझा मित्र येतोच आहे, तर तो येताना घेऊन येईल सगळं. आणेल ना तू नक्की? हो. चालेल. अरे काय झालं? पुनर्वसूला भेटायचंच राहून गेलं. त्यांना का भेटायचंय? हेच झाडं लावण्यासंबंधी जरा बोलायचं होतं. हा, मी आलोच जरा भेटून. हा, वडाची पूजा तर आपण दरवर्षी करतोच, पण या वर्षी आपण त्याला वृक्षारोपणाची जोड दिल्यामुळे त्याला पर्यावरणाचं अधिष्ठान प्राप्त झालं. देव जे आपल्याला देतो ते नष्ट करत सुटणं योग्य नाही, पण ह्या कृतीतून देव जे आपल्याला देतो त्याची आपल्याला कदर आहे, त्याची आपल्याला काळजी आहे, हे आपण दाखवून दिलेलं आहे.